बाळापूरसह तालुक्यात गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात। बाळापूर शहरासह तालुक्यात गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी सकाळपासून सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। बाळापूर शहरासह सर्वत्र प्रकट दिनाच्या दिवशी गणगण गणात बोते स्वर सर्वत्र ऐकू येऊ लागला होता। बाळापूर तालुक्यात ठिकठिकाणी अभिषेक, ग्रंथ पारायण, हरी कीर्तनासह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। बाळापूर शहरातील अकोला नाक्यावरील संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीनं गजानन महाराज मंदिरातून विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तर समितीच्या वतीनं प्रकट दिनानिमित्त अभिषेक, पारायण, आरतीसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळण्यासह छोटी छोटी दुकानं थाटण्यात आल्याने यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। शेगाव रस्त्यावर सुद्धा श्री गजानन ग्रुपतर्फे 21 वर्षापासूनची परंपरा जपत शेगावला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी चहा, अल्पोहार, फराळ वाटप करून महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं। शहरातील गजानन महाराज चौकातील गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर तालुक्यातील वाडेगाव येथेही गावातील गजानन महाराज मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती व महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे वाडेगाव शहरातही ठिकठिकाणी अल्पोहार, चहा पाणी वाटप सेवाभावी संस्थांनी आयोजित केलं होतं। बाळापूर तालुक्यातील फाटा, धनेगाव, व्याळा, रिधोरा, दिंडी मार्गावरील गायगाव, निमगर्दा, पारस, अंदुरा, निंबा फाटा, उरळ, लोहारा, कसुरा फाट्यावर सुद्धा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून वारकऱ्यांसाठी अल्पोहार, चहा पाणी, पेयजलाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यामुळे संपूर्ण तालुक्यात श्री गजानन महाराजांच्या महिमाने वातावरण भक्तिमय झालं होतं। महानकर न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।